नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे आता छोटा आबीर आणि ओवी कोणती करामत करतात, दोघेही पंढरपूरला जात असताना आता काय घडतं, भैरवी कोणता डाव खेळते, आणि इकडे आता विठोबा हा ओवी आणि आबीरला कसे वाचवतो, आणि सारंगला आता कोणत्या भयानक सत्याने आता सावली शुद्धीवर आणते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि इकडे आता आबीर आणि ओवी पंढरपूरला रस्त्याने जात असताना आता पाऊस येत असतो आणि दोघांनीही छत्र्या डोक्यावर घेतलेल्या असतात. तर आता ओवी म्हणते की अरे आबीर, आपण काहीतरी खाऊयात ना. तर आबीर म्हणतो की नाही गं, आपण ना पंढरपूरला जात असतो ओवी, आणि असं पंढरपूरला जात असताना कधी काही खायचं नसतं. ओवी म्हणते की माझा बाबा ना कुठे जात असताना नेहमी असा खायला घ्यायचा. तर आबीर म्हणतो की तुझे बाबा आता काही खात असतात का? नाही ना. आणि पंढरपूरला जाताना उपवास धरायचा असतो. आणि एवढ्यात आता एका व्हॅनमध्ये एक आता माणूस चहा पित असताना त्याचे लक्ष आबीर आणि ओवीकडे जाते आणि तो बारकाईने त्यांना बघू लागतो. तर इकडे आता आबीर म्हणतो की ओवी ठीक आहे, समोर जे दुकान आहे ना त्या दुकानात आपण विचारपूस करूयात, काहीतरी खायला मिळतंय का. आणि ओवी म्हणते की आबीर तुझ्याकडे पैसे आहेत का. तर आबीर म्हणतो की डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस, माझ्याकडे 20 रुपये असतात, आणि त्या 20 रुपयामध्ये उपवासाचं जे येईल ना ते आपण खाऊन घेऊयात. तर ओवी खुश होती. आणि एवढ्यात आता एका काकासमोर येऊन एक हातगाडीच्या दुकानावरती ते काका हातगाडी चालवत असतात. तर आबीर म्हणतो की काका तुमच्याकडे उपवासाला काही खायला मिळेल का. तर ते म्हणतात नाही गं, नाही रे बाळा, पण समोर पुढे जर गेलं ना एक दुकान आहे, तिथे तुम्हाला उपवासाचं खायला मिळेल. तर आबीर त्या काकाचे आभार मानतो. आणि आता आबीर तेथून जाऊ लागताच आता तिथे चहा पित असलेले ते गुंड आता ते आबीरचं बोलणं ऐकतात. आणि लगेच आता ते गुंड आबीरचा पाठलाग करण्यासाठी आता तयार होतात. एक गुंड म्हणतो की चल चल बस लवकर. तो काका म्हणतो की माझे पैसे. तर 100 रुपयाची नोट देऊन तसेच आता ते गुंड आबीरच्या पाठीमागे जाऊ लागतात. आणि इकडे आता आबीर ओवी रस्त्याने जात असतात, पण दोघांनाही आता उपवासाचं काहीच खायला मिळालेलं नसतं. ओवी म्हणते की आबीर, अरे पोटात कावळे ओरडायला लागले आणि उपवासाचं काहीच खायला नाही मिळालंय. आता वरून धोधो पाऊस चालू असतो. आणि इकडे आता आबीर म्हणतो की ओवी तू काळजी करू नकोस, आपण जंगलातून पायी चाललोय ना, आणि या जंगलातच आपल्याला खायला मिळेल. ओवी म्हणते की आबीर तू काय बोलतोयस, तेच काही कळत नाहीये. तर आबीर म्हणतो की अगं ओवी, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का, जंगलातल्या झाडावरती खाण्यासाठी गोडगोड काय असतं. आणि इकडे आता ओवी म्हणते की झाडांवरती फळं असतात. आणि लगेच आता आबीर म्हणतो की म्हणजे ते फळं आपल्याला खायला मिळणार. आणि आपण नाही का हिंदीत काय म्हणतो, सब्र का फल हमेशा मीठा होता है. आणि आबीर म्हणतो की म्हणजे आपल्याला फळंसुद्धा खायला भेटणार आणि आपले 20 रुपयेसुद्धा वाचणार ओवी. आणि इकडे आता लगेच ओवी म्हणते की बरोबर आहे आबीर, आणि चल. आणि दोघेही त्या जंगलात शिरतात. इकडे आता दरवाजा उघडून अमृता आबीर ओवी अशी हाक मारत त्यांना नाश्ता घेऊन येते. आणि आता त्या रूममध्ये कोणीच नसतं. तर अमृता म्हणते कुठे गेले हे. पुन्हा आता अमृता आबीर ओवीला हाक मारू लागते आणि तशीच नाश्ता घेऊन आता बाहेर जाते आणि म्हणते की आबीर ओवी कुठे गेले, चला लवकर. आणि इकडे आता दोघेही जंगलातील त्या पायवाटेने आतमध्ये जंगलात जातात. आणि त्यांना आता जंगलातील झाडांवरती फळं भेटतात. आणि ते फळं खात खात करवंद खात खात आबीर ओवी जाऊ लागतात. आबीर म्हणतो की ते जंगलातल्या झाडांवर सगळं काही फुकट मिळतं ओवी. आणि इकडे आता ओवी जात असताना ओवी म्हणते की आबीर तुला एवढ्या मोठ्या जंगलाची भीती नाही वाटत का. तर आबीर हसू लागतो. आणि आबीर म्हणतो की अगं मी असताना तुला घाबरायची गरज नाही ओवी. तर ओवी म्हणते कळलं मला आबीर. आबीर म्हणतो की मग चल. आणि दोघेही पुन्हा पुढे जाऊ लागतात. आणि इकडे आता आबीर म्हणतो की ओवी तू घाबरलीस का. तर ओवी म्हणते की मी नाही घाबरले, माझ्या अगोदर ना तूच जास्त घाबरला. तर आता आबीर म्हणतो की मी घाबरलो नाही, तू घाबरते की नाही यासाठी मी तुझी परीक्षा बघत होतो. तर ओवी म्हणते की आबीर काहीही बोलू नकोस आणि चल. पुन्हा आता दोघे त्या जंगलातील आता त्या पायवाटेने जाऊ लागतात. इकडे आता ओवी आणि आबीर घरात नसल्यामुळे आता बबलू ओवी आबीर अशी हाक मारत आता घरामध्ये सगळीकडे शोध घेऊ लागतो. अमृतासुद्धा आता शोध घेऊ लागते. अमृताकडे येत आता बबलू म्हणतो की आबीर ओवी कुठेच दिसत नाहीये अमृता वहिनी. आणि इकडे आता आबीर ओवी कुठेच भेटत नसल्यामुळे सगळेजण जाम टेन्शनमध्ये येतात. तर तिलोत्तमा मुनिकाकडे येते आणि म्हणते मुनिका
अगं ते अबीर आणि ओवी दिसत नाही आहे, सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, त्यांना शोधतायत, तू बघितलं आहे का? आणि मग मोनिका म्हणते की आपण सुद्धा त्यांना शोधूयात चला. आणि तिलोत्तमा जाता जाता मोनिका गालातल्या गालात हसते आणि खुश होते. आणि इकडे इकडे आता बबलू म्हणतो की अबीर ओवी कुठेच नाही. अमृता म्हणते आहे का, शोधा शोधा. आणि पुन्हा अमृता बबलू शोधू लागतात. तर इकडे आता अबीर आणि ओवी त्या पाय वाटेने जात असताना त्या गुंडांची व्हॅन आता त्या दिशेने येते आणि ते गुंड आता अबीर आणि ओवीला बघतात आणि पटकन आता त्यांची व्हॅन आता ते गुंड अबीर ओवीच्या पाठीमागे घेऊ लागतात. आणि इकडे आता वेड्यासारखी सावलीसुद्धा अबीर ओवीला प्रत्येक खोलीमध्ये बघत असते. तर त्यांच्या खोलीमध्ये येत सावली आता अबीर अशी हाक मारू लागते, पण तिथे सुद्धा दोघं नसतात. तर सावली तेथून जाऊ लागतात. सावलीच्या ओढणीचा पदर आता तिथे ड्रॉवरला अटकतो आणि सावलीचं लक्ष त्या खाली वहीत ठेवलेल्या चिठ्ठीकडे जाते. तर पटकन सावली ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि वाचू लागते. त्यामध्ये अबीरने लिहिलेले असते की मी आणि ओवी दोघेही आता ओवीचे बाबा सुपर हिरो ठीक व्हावे म्हणून व्रत करण्यासाठी बाहेर जात आहोत, तरीही तुम्ही काळजी करू नका. आणि ती चिठ्ठी वाचताच आता मोठ्याने सावली वहिनी अशी हाक मारते. तर अमृता आता धावत पळत आता सावलीकडे येते आणि बबलूसुद्धा सावलीचा आवाज ऐकून आता सावलीकडे धाव घेतो. त्या रूममध्ये येऊन आता अमृता म्हणते की सावली अगं काय झाले. तर रडतच ती चिठ्ठी सावली आता अमृताला दाखवते आणि अमृता ती चिठ्ठी वाचते. आणि आता ती चिठ्ठी वाचताच आता सावलीच्या डोळ्याभोवती अंधारे येऊन आता घरकन सावलीला चक्कर येते आणि सावली खाली पडते. तर आता लगेच बबलू हा पाणी आणायला जातो. तर अमृता म्हणते सावली अगं काय होतंय तुला, उठ उठ. आणि आता अमृता बबलूला म्हणते की बबलू लवकर पाणी आण. आणि इकडे आता अबीर आणि ओवी त्या जंगलातून जात असताना त्या आता गुंडांची व्हॅन पाठीमागून येते आणि त्यांच्यासमोर अचानक व्हॅन थांबून ते दोन गुंड आता त्यातील ओवीला हे व्हॅनमध्ये टाकतात आणि अबीरला ढकलून देतात. तर अबीर खाली पडतो आणि ओवीला घेऊन व्हॅनमधून आता किडनॅप करून ते गुंड तेथून भरधाव वेगाने निघून जातात. तर आता अबीर खाली पडतो आणि मोठ्याने अबीर ओरडतो ओवी. आणि आता तो अबीरचा आवाज ऐकून इकडे सावली टचकते आणि जोराने अबीर अशी हाक मारून खडबडून जागी होते. तर अमृता बबलू म्हणतात काय झालं तुला सावली. आणि इकडे धडपडत उठत आता ओवी अशी हाक मारत थांबा थांबा असे करत आता अबीर त्या व्हॅनच्या दिशेने पळू लागतो. आणि इकडे आता सावली म्हणते की भयानक अबीरवरती संकट आलंय आणि मला आता जावं लागेल असे म्हणत आता सावली पटकन अंथरुणातून उठून आता बाहेर जाऊ लागते. आणि पळतच आता सावली ही खाली जाते. तर बबलू आता सावलीला अडवू लागतो. तर अमृता म्हणते की जाऊ दे बबलू जाऊ दे तिला ना मोठा धक्का बसलाय. आणि इकडे आता धावत पळत सावली आता बाहेर येते आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती बघताच पळतच सावली गणपती बाप्पासमोर येते. गुडघे टेकून गणपती बाप्पासमोर बसून आता सावली ही गणपती बाप्पाला हात जोडते. आणि इकडे आता ओवी त्या व्हॅनमधून मोठ्याने ओरडत असते की बाबा. आणि त्या गुंडांना म्हणते की सोडा मला. त्या गुंडांनी ओवीचा चेहरा पकडलेला असतो. तर पाठीमागून अबीर त्या व्हॅन मागे पळत असतो. आणि लगेच आता तोंड दाबता क्षणी ओवी मोठ्याने अबीर अशी हाक मारते. तर इकडे गणपती बाप्पासमोर हात जोडून आता सावली म्हणते की देवा माझ्या मुलांना वाचव आणि त्यांच्यावर कोणतं तरी संकट आलंय, गणपती बाप्पा प्लीज त्यांना वाचव असे रडतच सावली गणपती बाप्पाला हात जोडून बोलते. आणि इकडे आता ओवी मोठ्याने अबीर हाक मारते. तर अबीर आता वाऱ्याच्या वेगाने झोकांडे जात आता त्या व्हॅनचा पाठलाग करत असतो. सावली म्हणते की माझ्या मुलावरती कोणतं तरी खूप भयानक संकट आलंय, देवा या संकटातून तू त्यांना वाचव. आणि त्याच वेळेस हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करत असताना आता आपल्याला कशी जोडे मुलं झाले होते आणि डॉक्टर ती मुलगी आपल्याकडे घेऊन येत कसा म्हटला होता की सावली तुला ना 2 जोडे मुले झाली. आणि त्यानंतर ट्रेनमध्ये आपल्या एका मुलीला त्या खंड्या गुंडांनी कसं किडनॅप केलं हे सगळं आता सावलीच्या डोळ्यासमोर येऊन सावलीला आठवते. आणि तोच गुंड आता ट्रेन खाली जाऊन त्याची बॉडी आता कशी सापडली आणि याच्या हातात एक बाळ होतं आणि हाच गुंड होता आणि मेला असे समजून आपली मुलगी कशी ट्रेन खाली गेली हे आता सावलीला आठवतं. आणि आता आपली पहिली मुलगी अशा परिस्थितीत गेली तेव्हा आता आपला अबीरसुद्धा संकटात आहे आणि तो सुद्धा बाहेर गेला. यामुळे सावली आता ढसढसा रडू लागते. आणि इकडे ती व्हॅन आता त्या रस्त्याने घाटातून जात असते. तर अबीर तिचा पाठलाग सोडत नसतो. थकलेला अबीर पळत
सोबतच झोकांडे दे जात आता तसाच पळत असतो. तर ओवी ही त्या व्हॅनमधून रडत असते. आणि इकडे आता हात जोडून सावली म्हणते की विठुराया माझ्या मुलांना वाचव. आणि त्याच वेळेस आता ती व्हॅन भरधाव वेगाने रस्त्याने जात असते. आणि एवढ्यात आता ती व्हॅन येत असताना आता समोर एक दगडावरती आता माणूस उभा असतो. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय असे म्हणत तो माणूस आता डोळे उघडतो. तर समोरून ती व्हॅन येत असते. आणि त्याच वेळेस आता तो विठ्ठलाच्या रूपातील विठ्ठलाचं रूप घेऊन आलेला तो माणूस आता खांद्यावरती काठी घेऊन आता त्या व्हॅनकडे बघतो. तर तेवढ्यात ती व्हॅन जागीच बंद पडते. आणि तो आता विठ्ठलाच्या म्हणजे माणसाच्या रूपातला तो विठ्ठल आता त्या व्हॅनकडे बघत असतो. तर इकडे सावली हात जोडून आता गणपती बाप्पासमोर बसलेली असते आणि धावा करत असते, प्रार्थना करत असते. आणि आता ते गुंड तिथे गाडी थांबता क्षणी पाठीमागचा गुंड म्हणतो की काय झालं, चालव ना गाडी. तर तो गुंड म्हणतो की बाबा गाडी बंद पडली. तर आता तो गुंड म्हणतो बघ मग आणि कर लवकर रिपेअर. तर तेवढ्यात तो विठ्ठलाच्या रूपातील माणूस तिथे येतो आणि म्हणतो की दादा काय झालं. तर तो गुंड म्हणतो तुला दिसत नाही का गाडी बंद पडली, जा ना तू. आणि लगेच तो माणूस म्हणतो की समोर रस्ता दिसतोय ना, तर रस्त्याकडे जाऊन फुटायचं. आणि पुन्हा आता तो माणूस हसू लागतो आणि म्हणतो की गाडी रिपेअर करायची ना. तर तो म्हणतो की तू मेकॅनिक आहे का, रिपेअरर आहे. तर तो माणूस म्हणतो जगाचा. तर तो गुंड म्हणतो काय. तर तो गुंड म्हणतो म्हणजे मी चांगल्या प्रकारचा मेकॅनिक आहे. आणि तो दुसरा गुंड म्हणतो की एवढं जर तो बोलतोय तर त्याच्याकडून गाडी घेणे नीट करून आपलाच फायदा होईल. आणि एवढ्यात आता ते गुंड दरवाजा उघडून खाली उतरतात. तर त्या माणसाला म्हणतात की बघ लवकर काय झालं गाडीला. तर तो गाडीच्या पुढचं आता झाकण उघडून बघू लागतो. तर काचेतून त्याला ओवी रडत असलेली दिसते. ते गुंड म्हणतात बाबा बघ की लवकर. आणि आता बारकाईने तो माणूस आता त्या ओवीकडे बघू लागतो. तर तेवढ्यात तो गुंड खाली उतरत आता त्याला म्हणतो की इकडे पाठीमागे काय बघतोयस. तर तो माणूस म्हणतो की ती छोटी मुलगी कुणाची आहे बघा ना, ती रडते. तर ते गुंड आता एकमेकांकडे बघतात आणि त्यांना संशय येतो. आणि तो माणूस आता चिडतच म्हणतो तुला काय करायचं, तू गाडी रिपेअर करतोयस ना, मग गाडी रिपेअर कर. तर आता तो माणूस म्हणतो की बापरे एवढा संताप. आणि तो गुंड म्हणतो की आता ना मी तुला एक सगळ्यात मोठं सरप्राईज देतो, चल आता मी तुझ्या डोळ्यांनाच दाखवतो. आणि आता ते गुंड त्या माणसाला आता व्हॅनच्या पाठीमागे घेऊन येतात. आणि एवढ्यात त्या माणसाला बोलण्याच्या नादी लावता क्षणी त्या व्हॅनचा पाठीमागचा दरवाजा आता ते दोघेही गुंड उघडतात. आणि लगेच आता ते दोन गुंड त्या विठोबाच्या रूपातील माणसाला आता त्याच्या गळ्याला आता धारदार कोयते लावतात. आणि ते बघत तो आता माणूस घाबरल्याचं नाटक करतो आणि म्हणतो की कोयते जरा बाजूला घ्या हो, असं करू नका. आणि तेवढ्यात आबीर ओवी ओवी अशी हाक मारत धावत पळत तिथे येतो. आणि ते गुंड आता आबीरला बघता क्षणी तो एक गुंड म्हणतो की धर रे याला, बरा झाला हा सुद्धा सापडला, याचे हातपाय तोडून याचे सुद्धा पैसे मिळतील आपल्याला. आणि आबीरला पकडून ते गुंड आता आबीरला देखील त्या व्हॅनमध्ये बसवतात. आणि इकडे आता घाबरण्याचं नाटक करत आता तो माणूस म्हणतो की तुम्हाला या पोरांचा बिझनेस करायचा ना, या पोरांच्या किडण्या काढा, काहीही काढा, हातपाय तोडा, पण मला जाऊ द्या, मला सोडा. तर ते गुंड हसू लागतात आणि म्हणतात हा रे हा घाबरला की. आणि ते गुंड म्हणतात की मग गुपचूप चल निघायचं इथून, सटक. आणि घाबरण्याचं नाटक करत तो माणूस तिथून जाऊ लागतो. आणि ते गुंड एकमेकांकडे बघत आता ते कोयते आतमध्ये ठेवतात आणि म्हणतात की चला रे. आणि इकडे आता ते गुंड पटकन आता आबीर आणि ओवीच्या शेजारी जाऊन बसतात. दोन गुंड बसता क्षणी पाठीमागचा गुंड आता त्या व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा बंद करू लागतो. आणि बंद करताच आता पाठीमागून तो माणूस जोराने त्या माणसाचा आता गाचंड पकडतो. आता त्या व्हॅनमध्ये ते गुंड आता आबीर ओवीला धमकी देऊ लागतात. आणि आता ते गुंड येण्याची वाट बघू लागतात आणि म्हणतात कुठे गेला रे हा. तो दुसरा म्हणतो गेला असेल इकडे टॉयलेट वगैरेला. तर तो गुंड म्हणतो की पण एवढा वेळ अजून का आहे ना. आणि तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो की जा बरं त्याला बघून ये लवकर. तर दरवाजा उघडून तो गुंड बाहेर जातो. आणि इकडे तिकडे बघत आता त्या गुंडाला हाक मारत म्हणतो पक्या कुठे गेला. आणि आता तो माणूस पुढे पुढे जाते पक्या पक्या अशी हाक मारू लागतो. तर झाडाच्या बाजूला आता तो पक्या डायरेक्ट आता बेशुद्ध होऊन खाली कोसळतो. आणि तो पडता क्षणी तो गुंड आता त्या पक्याला बघता जाम घाबरतो आणि खाली पडतो. त्या गुंडाला आता भयानक धक्का बसलेला असतो. आणि त्या पक्याकडे बघत आता पक्या मेलेला बघून तो गुंड मोठ्याने पक्या अशी ओरडतो. आणि तेवढ्यात आता तो गुंड तो सुद्धा येत नाही हे बघून ओवी आणि आबीरला म्हणतो की पळून जाण्याचा प्रयत्न करू नका बरं का, नाहीतर माझे एवढं कोणी वाईट नाही आहे आणि आलोच मी असे म्हणत व्हॅनचा दरवाजा उघडून आता तो
तिसरा गुंड आता त्या दोघांना बघायला बाहेर जातो आणि इकडे आता तो गुंड झाडाच्या तिथे उभा राहताच आता पाठीमागून लाल कपडा घेऊन त्या गुंडाचे तोंड झाडाला दाबून आता त्या गुंडाला सुद्धा आता विठोबाच्या वेशातला माणूस बेशुद्ध करतो आणि आता हा तिसरा गुंड बाहेर येऊन त्यांना बघू लागतो आणि विचार करतो की हे कुठे गेलेत आणि आता मनातून तो गुंड सुद्धा घाबरलेला असतो. दोघेही असे अचानक कसे गायब झाले याचा विचार तो करू लागतो आणि त्यांना इकडे तिकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता तो गुंड समोर जात असताना त्याचा पाय त्या पडलेल्या गुंडांना लागताच ते गुंड आता खाली पडलेले बेशुद्ध पडलेले बघून आता तो गुंड त्याला चारा घाम फुटतो आणि डोक्याला हात लावत तसाच तो गुंड पाठीमागे व्हॅनकडे पळतो आणि व्हॅन शेजारी येताच आता तो विठ्ठलाच्या रूपातील माणूस जोराने त्या गुंडाला लात मारतो तर तो गुंड खाली पडतो आणि त्या क्षणी हातातील काठी पुढे धरत त्या गुंडासमोर उभा राहत आणि आता तो विठ्ठल म्हणतो की मला सरप्राईज द्यायला निघाला होता का काय आणि तो विठ्ठलाच्या रूपातील माणूस त्या गुंडांकडे बघत हसू लागतो. आणि इकडे आता जगन्नाथ आणि आता व्यंकटेश सुद्धा आता अबीर आणि ओवी गायब झाल्यामुळे आता मेंदळ्यांच्या घरी येतात आणि इकडे आता अमृता, बबलू, सावली, तिलोत्तमा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर इकडे आता सगळीकडे शोधाशोध करता क्षणी अमृता म्हणते की विठ्ठलाची मूर्तीसुद्धा गायब आहे. तर जगन्नाथ म्हणतो की ज्या अर्थी विठ्ठलाची मूर्ती गायब आहे त्या अर्थी ते दोघेजण विठ्ठलाची मूर्ती घेऊन पंढरपूरला साकडं घालायला गेले. तर सावली म्हणते की कसं शक्य आहे बाबा, कारण त्याच्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत. तर जगन्नाथ म्हणतो की जरी त्याच्याकडे पैसे नसले तरी आता त्याचं रक्षण विठोबा करतोय, तेव्हा तू काही काळजी करू नको सावली. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की त्यांची सोबत आता विठोबा राया करतोय आणि इकडे आता अबीर ओवीला घेऊन विठोबा राया आता पंढरपूरला व्हॅनमधून निघालेले असतात आणि गाडीत अबीर ओवी सुरक्षित असतात आणि अबीर ओवी त्या विठोबाच्या म्हणजे माणसाच्या रूपातील विठोबाला बघतात. तर त्यांच्या आता कपाळावरती मोठा गंध असतो आणि साक्षात ओवीला विठोबा रायाचे दर्शन होते. तर हात जोडून ओवी अबीरला म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना, ही विठू माऊली आहे, खरोखरची विठू माऊली. आणि लगेच आता अबीर आता त्यांच्याकडे बघतो आणि विठोबा आता स्वतःच्या गाडीतून स्वतःच्या हाताने अबीर ओवीला विठ्ठलाच्या आता पायावरती घेऊन जात पंढरपुराला जात असतो. आणि इकडे आता तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि जगन्नाथला म्हणते की जगन्नाथ चल आता निघायचं. तर जगन्नाथ म्हणतो की जोपर्यंत मुलं सुखरूप या घरात पुन्हा येत नाही तोपर्यंत या घरातून मी 1 इंचसुद्धा हलणार नाही. तर ते ऐकून तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की बघतो आता तो राजकुमार माझ्या हातातून कसा वाचतो तो. आणि जगन्नाथला आता राजकुमारचा संशय आलेला असतो आणि राजकुमारने हे सगळं घडून आणल्याचे सत्य आता जगन्नाथ समोर येऊन जगन्नाथ आता राजकुमारला कोणती भयानक शिक्षा देणार. तर इकडे विठोबा आता अबीर ओवीचं रक्षण करून अबीर ओवीला आता पंढरपूरला घेऊन जात कसे विठोबाचे दर्शन घडवणार आणि त्या ठिकाणी विठोबाच्या पायावरती पाय ठेवून आता सारंगसाठी आता अबीर आणि ओवी सारंग पुन्हा शुद्धीवर येण्यासाठी कसे प्रार्थना करतात आणि अबीर ओवीची ती आर्त प्रार्थना करून भक्तिभावाची हाक ऐकून आता सारंग कसा शुद्धीवर येतो आणि अबीर ओवीची आता पंढरपूरची वारी आता सफल होऊन सारंग आता शुद्धीवर येत तिलोत्तमाला खरा अबीर आणि खरी ओवी यांचे सत्य कसे उलगडते आणि अबीर हाच आता सारंगचा मुलगा असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येऊन कोणता धमाका उडतो प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.